नाही, आम्हाला ही गोष्ट अशी मोगम स्वरूपात माहिती भेटते. कुठंही अधिकृतरित्या या गोष्टीचं त्या ठिकाणी आपल्याला माहिती भेटली नाही. आपण पाहाल तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4 कंपन्यांना हे स्मार्ट मीटर बसवायचं काम यांनी देऊ केलं आहे. महावितरण याच्यावर ठाम आहे. जे मुंबईचे मंत्रालयातले अधिकारी असतील किंवा जे सरकार आहे, हे BJP सरकार, हे महायुती सरकार, हे स्मार्ट मीटर बसवणाऱ्या त्या ठिकाणी ठाम दिसून पडते. आणि अशाच पद्धतीची माहिती आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि या स्मार्ट मीटरवर या ठिकाणी नागपूर जिल्हाच नाही, पूर्ण महाराष्ट्र पेटून उठणार आहे. आणि सगळ्या लोकांवर, या नागरिकांवर अन्याय मोठ्या प्रमाणात या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होणार आहे. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची त्या ठिकाणी गरज नाही. मागणी काय आहे तुमची? निश्चित रूपाने कुठलीही मागणी नसताना या ठिकाणी सरकारने अट्टहास करून या ठिकाणी भाग भांडवलदारांना त्या ठिकाणी घशात पैसे घालण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, त्यांचे खिसे भरण्यासाठी हे त्या ठिकाणी स्मार्ट मीटर त्यांनी घेतलं आहे असा आमच्या सगळ्यांचा आरोप आहे. आणि हे सगळं करत असताना कुठेतरी हे स्मार्ट मीटर रद्द करून आमचा शेतकरी बांधव असेल, आमचे ग्राहक असतील, या सगळ्यांना त्यांनी नियमित वीज पुरवठा केला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.